मित्रांनो आज राटणीचा जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचा मान मिळालेला असं मैदान झालं आणि त्या मैदानात आज एक नंबरचा मान मिळवलेला आहे. ज्या नंदीनं आदत काळात बरंच मालकाचं महाराष्ट्रभर नाव केलं असा सचिन आणि त्याच्या नावातच एक वेगळं पण आहे की आजपर्यंत बरीच बैलगाडा शर्यतीत बैल होऊन गेली, नंदी होऊन गेली, पण सचिन नाव ही पहिल्यांदाच मी पण ऐकलं आणि त्या नावाचं ह्या जाणून की नक्की सचिन नाव डोक्यात काय आलं. आणि आज पहिल्यांदाच बॅट घेतोय भाईंची. भाई नमस्कार. नमस्कार. आता ह्या वासरानं आहे ना जवळजवळ जाईल तिथं गुलाल लिहिला, त्याचं एक रेकॉर्ड झाले की तिथं जिथं गेलोय तिथं मालकाला गुलाला ठेवायचा, भला तो 1 नंबर असू द्या किंवा 2 नंबर 5 नंबर काय पण असू द्या, पण मालकाला बिना गुलालाचं घरी आजपर्यंत नेलं नाही. कधीच त्याने आम्हाला नाराज केलं नाही आणि त्यांनी कधीच त्यांच्या चाहत्याला नाराज केलं नाही. आणि आतापर्यंत जे काय घडवलं एक म्हणजे आतापर्यंत गुलालातच तो राहिलाय. आता थोडासा 1 महिना 1.25 महिना झाला तो बसून आहे घरी. तेवढाच आता कालावधी तो फक्त बसून आहे, नाहीतर जोपर्यंत जेव्हापासून माझ्या आपल्या दावणीला आलाय तोपर्यंत तेव्हापासून तो कंटिन्यू गुलालात आहे. मला वाटतं सलग त्यांनी काहीतरी 7-1 नंबर आणि 2 नंबर असे 9 मैदानात सलग त्यांनी विजेता येतो आता चालवला. आता ही सचिन नाव पहिल्यांदाच मी ऐकतोय बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा नाव, ही नाव कसं डोक्यात आलं? ते नाव काय प्रॉब्लेम, ते ज्याचा आपण नंदी घेतला निखिला नकुल आटोळे म्हणून आहेत जालन्याचे वाखारीचे, त्यांच्याकडून हे आपण वासरू घेतलं होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं सचिन आणि ते सचिन म्हणूनच याला हे बोलवत होते. तर त्यांनी ज्यावेळेस आपल्याला नंदी त्यांचा विकला त्यावेळेस त्यांनी म्हणले तुम्हाला नाव जरी चेंज करायचं असलं तर करा, पण मी त्यांना त्याच वेळेस बोललो होतो की सचिन तुमच्या मुलाचं नाव काय माझ्या म्हणजे आम्हाला काय ते एवढी मोठी वस्तू तुम्ही आज मला हे देताय आणि तुमच्या नावाचं आम्ही पण ते नाव पुढं ते चालवू. आणि एक वाटलं की सचिन हा म्हणजे नावातच स्ट्रॉंग पण आहे आणि जसं सचिन तेंडुलकरांनी गाजवलं तसा हे उभे आपला एक दिवशी सचिन तेंडुलकरच बनून राहणार. आणि त्यांनी हिंद केसरीच्या मैदानाला पुशेगावच्या ते दाखवून दिलं की मी सचिन तेंडुलकर ह्या क्षेत्रातला सचिन तेंडुलकर मीच आहे म्हणून. मित्रांनो कसं खरं आहे, आता क्रिकेट म्हणलं की पहिल्यांदा सचिन तेंडुलकरजी यांचं नाव घेतलं जातं आणि बैलगाडी क्षेत्रातलं वर्ल्ड कपचं मैदान म्हणलं तर पुशेगावचं मैदान आहे आणि त्या मैदानात 1 नंबरचा मान मिळवून त्याने सिद्ध केले की जसं माझं नाव आहे तसं त्या नावाने पाळायला पाहिजे आणि ती करून दाखवलं त्याने की मी सचिन तेंडुलकर आहे. बरोबर, 100% त्याने करून बी दाखवलं आणि त्यांनी इतका फॅन फॉलोअर त्याचा वाढवून घेतला आणि आज ती इतकी चाहते झालेत की तो आजारी जरी असला घरी तरी मला वाटतं रोज गोट्यावर कमीत कमी म्हणजे आत्ता पण चालवला कमीत कमी एक रोजचे नाही म्हणलं तर 30-40 लोक येऊन जातात आता चालू घडीला सुद्धा. आणि ही जशी बाईट पडली अशी तरी रोज इतके लोक इतके कॉल चालू झालेत. म्हणजे 1-2 दिवसापासून बाईट पडली, त्याला काय झालं हे कोणालाच मी बोललो नव्हतो, परंतु त्याच्यावर इतका विचित्र घातपाताचा प्रयत्न केलेला होता की म्हणजे हा प्रकार कुठल्याच नंदी बरोबर कुणीच करू नये. आणि म्हणजे नकळतपणा जरी झाला असला तरी त्यावेळी व्यक्तीनं कधी असल्या ह्या गोष्टी परत आयुष्यात कधी मनात आणून येते ह्या गोष्टी घडवून येत. मित्रांनो खरं आहे बरं का. आता जसं त्यांनी नावाची स्टोरी सांगितली की एखादा बैलगाडा मालक आपल्या मुलाप्रमाणे त्याला जपत असतो आणि मुलाप्रमाणे त्याला ट्रीट करत असतो, त्याच्यावर प्रेम असतं, बराच कालावधी त्याच्यासोबत घालवत असतो किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी केलेल्या असतात. तर कुणाच्याही नंदीसोबत असं करू नका, कारण काय एक त्याला फक्त बोलताच येत नाही, तो ही माणसागतच आहे, त्या सगळ्या मुद्दे त्याला सगळ्या गोष्टी करतात. बऱ्याच आता बैलाच्या आपण मुलाखत घेतल्या, बरीच बैल वेगवेगळे सगळ्यांच्या वेगवेगळे काही ना काही क्वालिटी असते. ह्याचं काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला? ह्याचं वेगळं पण आतापर्यंत सगळं वेगळं पणच आहे. म्हणजे काय त्यांनी आतापर्यंत आता घरी इतका शांत असतो, आता बी तुम्हाला लक्षात येतोय की 3 फेरे पळून आलाय, पण त्याच्या कुठं अशी इतक्या आजारातून उठून आलाय, सकाळ दुपारी दात लावलाय त्यांनी, पण तुम्हाला असं कुठंच त्याच्याबद्दल म्हणजे जाणवत बी नाही की हा आज असा कुठंतरी दुखाव्यात आहे किंवा काय. त्याचं ऑपरेशन केलं आम्ही तरी त्या 1 तासात तो चालत गेलता गोट्याकडे. म्हणजे इतका त्याचं म्हणजे एक वेगळं पण आहे. आणि त्याचं मैदानाला जरी गेलो तर फाटीवरनं जाताना सुद्धा असं ढकलत पुढं माग 2 मुलं असतात त्याला असं ढकलायसाठी ढकलत न्यावं लागतो काय काय वेळेस. त्याची ज्या वेळेस त्याच्या खांद्यावर जोटं पडतं आणि जेव्हा पळायचं आहे तेव्हाच खरं ती त्याची
काय असेल ते रूप दाखवून देतो. बरोबर. आणि ह्याचे त्याचे जे वेगवेगळे रूप हे वेगवेगळे आहेत त्याचे. मित्रांनो आता भरपूर वेळ झालेला आहे. आपण सचिनला शुभेच्छा करूया की जसा आत्ता मालकासाठी पळतोय आणि गुलाल करतोय तसाच कायम त्यांच्या दावणीला तो गुलाल देईल आणि अजून महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचं किताब पटवत राहील. धन्यवाद. धन्यवाद.